नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण पाहणार आहोत की आधार अपडेट। हे थंबनेल तर तुम्ही वाचलंच आहे। याच्यामध्ये लिहिलेलं आहे हे अपडेट नाही केलं तर आधार कार्ड होणार बंद। बिलकुल आधार कार्डनं एक ऑफिशियली नोटिफिकेशन जारी केलं, ज्याच्यामध्ये त्यांना सांगितलंय की त्यांचं प्रूफ ऑफ ऍड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी हे प्रत्येक नागरिकाला अपडेट करणं कंपल्सरी आहे। त्याच्यासाठी इथं तुम्ही त्यांचं एक छोटस एक पिक्चर पाहू शकता, ज्याच्यामध्ये सांगितलं की डॉक्युमेंट अपडेट करणं क्लिअर कट करावंच लागणार आहे तुम्हाला। आणि त्याच्यामध्ये त्याची डिटेल दिली की कोणतं डॉक्युमेंट, प्रूफ ऑफ ऍड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी। याच्यामध्ये ही सर्व्हिस सध्या तरी फ्री चालू आहे 14 जून पर्यंत, आणि तिथून पुढे यांना आपल्याला 100 रुपये प्रमाणे चार्जेस द्यावे लागणार आहे। त्याच्यामुळे हे अपडेट करणं गरजेचं आहे। तर याच्या संदर्भात पूर्ण डिटेल्स तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो। तर आपण सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि चालू करत आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला uidai.gov.in या वेबसाईट वरती यायचे। याची जर तुमच्याकडे लिंक नसेल किंवा ह्याच्यावर कसं भेट द्यायची तुम्हाला माहित नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मी याची लिंक प्रोव्हाइड करणार आहे, तिथून जाऊन तुम्ही या साईटवर व्हिजिट करू शकता। इथे आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम माय आधार याच्यामध्ये एक सेक्शन दिसणार आहे, याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर आधार सर्व्हिसेस दिसतात। या आधार सर्व्हिसेस मध्ये आपल्याला इकडे आपण पाहू शकतो की आपल्याला जे अपडेट करायचे त्याच्या संदर्भात इथे सर्व्हिसेस वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत। तर आपण सर्वप्रथम अपडेट युअर आधार मध्ये डॉक्युमेंट अपडेट इथे क्लिक करणार आहोत। इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट होणार आहात। याच्यामध्ये माय आधार याला क्लिक करायचंय। आता लॉग इन या बटनाला क्लिक करायचंय। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे, आणि हा आधार नंबर एंटर झाल्याच्या नंतर इकडे दिसतो तो कॅप्चा एंटर करायचा आहे। आणि हा कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर लॉग इन विथ ओटीपी या बटनाला क्लिक करायचं। आता हा जो आधार नंबर आहे हा मी डमी आधार नंबर टाकलेला आहे, तुम्हाला तुमचा ओरिजिनल आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल, ते ओटीपी आल्याच्या नंतर ओटीपी इकडे पुटअप करायचा आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं। एवढं केल्याच्या नंतर तुम्ही लॉग इन या सेक्शन म्हणजे या स्क्रीन मध्ये या इंटरफेस मध्ये येता। इकडे आल्याच्या नंतर सर्वात वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे, युअर आधार नीड्स डॉक्युमेंट अपडेट, काइंडली क्लिक हिअर टू अपलोड प्रूफ ऑफ आयडेंटिटी अँड प्रूफ ऑफ ऍड्रेस डॉक्युमेंट। तर हे जे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट UIDAI कडून नोटिफिकेशन आले की तुम्ही तुमचं प्रूफ ऑफ ऍड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी अपलोड करा म्हणून। तर ते कसं अपलोड करायचे त्यासाठी त्यांना सांगितलं, एक लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्या पेज वरती रिडायरेक्ट होता, तिथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता। अदरवाइज तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये डॉक्युमेंट अपडेट नावाचे एक ऑप्शन दिले, त्यालाही क्लिक करून तुम्ही हे सेम प्रोसेस करू शकता। तर चला आपण याला क्लिक करूया। इकडे क्लिक केल्याच्या नंतर त्यांना ऑब्जेक्टिव्ह सांगितलं की हे का करायचं आहे। Dear residents, you are advised to strengthen your Aadhaar by updating documents in Aadhaar database by submitting latest proof of identity POI। तर ते सांगते की तुमच्या आधारचा जो डाटाबेस आहे स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी अपलोड करायचे आणि प्रूफ ऑफ ऍड्रेस POA अपडेट करायचे। आणि याच्यामध्ये जी माहिती आहे म्हणजे त्यांना सांगितले the details of POA documents must match with your details mentioned in your Aadhaar। This shall help you ensuring the continued accuracy of your information in Aadhaar database। तर याचा अर्थ असा आहे की ते सांगतायत की तुम्ही तुमचं जे प्रूफ ऑफ ऍड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी आहे याची माहिती एक्झॅक्ट तुमच्या आधार प्रमाणे असायला हवी। आणि हे तुम्हाला मदत करणार आहे कशासाठी, की तुमचा जो आधारचा डाटाबेस आहे त्याची माहिती आणि तुमच्या इतर डॉक्युमेंटची माहिती सारखी करण्यासाठी। त्याच्यानंतर त्याने खाली लिहिलंय, इफ यू हॅव ऑलरेडी अपडेटेड the documents through any Aadhaar enrollment center or through My Aadhaar portal, please wait its acceptance, or otherwise in case of rejection the request submitted you may have update again। म्हणजे त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जर हे डॉक्युमेंट्स अपडेट करायसाठी आधार सेंटरला भेट दिली असेल, तिथून केलं असेल, किंवा माय आधार नावाच्या पोर्टलला म्हणजे आपण ज्या पोर्टलला आलो त्या पोर्टल वरून तुम्ही ऑलरेडी केलं असेल, तर हे ऍक्सेप्ट करण्यासाठी आधार कार्डची जे वेबसाईटचे UIDAI आहे ते थोडासा वेळ घेतात, लागलीच होत नाही। आणि त्याच्यामध्ये जर तुमचं अपडेट झालं वेल, अगर नाही झालं तर रिजेक्शन साठी सुद्धा काही टाइम घेतात। जेव्हा ते रिजेक्ट होईल तेव्हा तुम्ही परत अपडेट करू शकता। आता त्याच्यानंतर सांगितलं, इफ यू आर लुकिंग अपडेट ऍड्रेस इन युअर आधार क्लिक हिअर, म्हणजे जर तुम्हाला फक्त आधार मधला ऍड्रेस बदलायचा असेल तर इकडे क्लिक करून तुम्ही करू शकता।
पण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दोन्ही पण करायचं आहे. तर याच्यामध्ये आपण याला क्लिक न करता खालचं सेंटेन्स वाचूया. दिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल 14 जून 2024. म्हणजे त्यांना सांगायला लागले की ही सर्व्हिस सध्या फ्री आहे 14 जून पर्यंत. तर आपण नेक्स्ट या बटनाला क्लिक करूया. इकडे आल्याच्या नंतर त्यांना सांगितले प्रूफ ऑफ ऍड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी आपल्याला दोन्ही पण ऍड्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट या बटनाला क्लिक करणार आहोत. इकडे क्लिक केल्याच्या नंतर माझं पूर्ण नाव आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, डेट ऑफ बर्थ, ऍड्रेस. आता त्याच्यानंतर आय व्हेरीफाय दॅट द अबोव डिटेल्स आर करेक्ट याला क्लिक करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचे आणि एवढं क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर एक असा इंटरफेस येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी डॉक्युमेंट निवडायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांना खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत. मी तुम्हाला रेकमेंड कराल की प्रत्येकाकडे पॅन कार्ड आणि मतदान कार्ड अवेलेबल असतं. तर त्यांना सरळ सरळ इथे पॅन कार्ड किंवा मतदान कार्डचा ऑप्शन चूज करायचंय. हे झालं तुमच्या प्रूफ ऑफ आयडेंटिटी साठीचं डॉक्युमेंट. आणि अदरवाइज आहे प्रूफ ऑफ ऍड्रेस डॉक्युमेंट. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो की सगळ्यांकडे राशन कार्ड असतं, तुम्ही राशन कार्ड निवडू शकता किंवा सगळ्यांकडे बँकेचं पासबुक असतं. पासबुक अपलोड करताना महत्त्वपूर्ण हे आहे विद्यार्थी मित्रांनो की पासबुक वरती फोटो चिटकवलेला असावा, त्याच्यावरती स्टॅम्प असावा बँकेचा आणि मॅनेजरची सिग्नेचर असावी. हे सगळं क्रायटेरिया कंपल्शन असावं. अदरवाइज तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल पण याच्यासोबत जोडू शकता किंवा गॅस कनेक्शन बिल सुद्धा जोडू शकता. हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहेत, हे सर्वांकडे असतातच. त्याच्यापैकी कुठलं एखादं ऑप्शन निवडा आणि ओके या बटनाला क्लिक करा. आता इथे पहा व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट याला क्लिक करतो मी. कंटिन्यू टू अपलोड या बटनाला क्लिक करायचे आणि तुमच्याकडे अवेलेबल असणारं डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करायचं. त्यानंतर सेम मी खालच्या डॉक्युमेंट साठी प्रोसेस करतो आणि इथे डॉक्युमेंट अपलोड करतो. इथं क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट एनलार्ज करून मोठं करून पाहू शकता. त्यानंतर इकडे क्लिक करा. तुम्हाला सर्व डिटेल्स मान्य आहे आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करा. एवढं प्रोसेस केल्याच्या नंतर त्यांना परत कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला विचारते ओके या बटनाला क्लिक करा. इकडे क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो परत ते सांगते की ही सर्व्हिस सध्या 14 जून पर्यंत फ्री आहे आणि या सबमिट या बटनाला क्लिक करायचं. तुम्ही जेव्हा सबमिट या बटनाला क्लिक करता तेव्हा तुमची पूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला हे ऍप्लिकेशन करायचे. तुम्ही सबमिट करा. मी ऑलरेडी एनरोलमेंट केलेला आहे त्याच्यामुळे मी सबमिट करणार नाहीये. आणि अशा पद्धतीने आपल्याला आधारची डिटेल्स अपडेट करायची. तुम्हाला आधार कार्डशी निगडीत इतर कुठल्याही गोष्टीची काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही मला कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.